नमस्कार मित्रांनो. शिक्षक आणि कर्मचारी संबंधित महत्त्वाच्या GR अपडेटसाठी तुम्ही पाहत आहात GR महाराष्ट्र. आजची मोठी अपडेट आहे मार्च आणि एप्रिल 2026च्या वेतनाबाबत. शिक्षण संचालनालय महाराष्ट्रमार्फत दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की जर शाळेमध्ये मंजूर संच मान्यतेपेक्षा जास्त पदांवर कर्मचारी कार्यरत असतील तर अशा प्रकरणांची तपासणी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी करावी. तसेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतची कार्यवाही त्यांच्या लॉग इनमधून करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मार्च आणि एप्रिल 2026च्या वेतनासाठी शालार्थ प्रणालीवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ही सुविधा पुढे उपलब्ध राहणार नाही असेही नमूद करण्यात आले आहे. तसेच शालार्थ प्रणालीमध्ये जन्मदिनांक किंवा प्रथम नियुक्ती दिनांक यामध्ये त्रुटी असल्यामुळे वेतन आणि भत्ते अडत असल्यास अशा प्रकरणांमध्ये विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश आहेत. यासाठी संबंधित प्रकरणांवर योग्य आदेश पारित करून त्याचा एकत्रित अहवाल संचालनालयास सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या सर्व प्रक्रियेनंतर मार्च आणि एप्रिल 2026चे नियमित वेतन वेळेत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अडथळ्याविना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून ही एक महत्त्वाची दिलासादायक बातमी मानली जात आहे. अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी GR महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.